18 एप्रिल हा जागतिक वारसा दिन म्हणून सर्वत्र साजरा केला जातो. या विशेष दिवसानिमित्त आज शनिवारी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाच्या वतीने बहुसांस्कृतिक ठाणे या हेरिटेज वॉकचे आयोजन करण्यात आले होते. या हेरिटेज वॉकची सुरुवात सुप्रसिद्ध पुरातन कोपिनेश्वर मंदिरापासून करण्यात आली. त्यानंतर मासुंदा तलाव, सेंट जॉन बाप्टिस्ट चर्च, पारसी सिनेगॉग, जैन मंदिर, मुस्लिम धर्मियांचे सामाजिक भवन या ठिकाणी भेट देऊन शेवटी समारोप टाउन हॉल येथे करण्यात आला. या हेरिटेज वॉकमध्ये अपर जिल्हाधिकारी हरिश्चंद्र पाटील, उपजिल्हाधिकारी सर्जेराव मस्के पाटील, उपजिल्हा निवडणूक अधिकारी वैशाली माने, उपजिल्हाधिकारी शशिकांत गायकवाड, कल्याण प्रांताधिकारी विश्वास गुजर, जिल्हा माहिती अधिकारी मनोज सानप, उपमुख्य कार्यकारी अधिकारी अविनाश फडतरे, जिल्हा समाज कल्याण अधिकारी उज्ज्वला सपकाळे, तहसीलदार सचिन चौधर, अमोल कदम, उमेश पाटील, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी डॉक्टर अनिता जवंजाळ, ठाणे महानगरपालिका आपत्ती व्यवस्थापन अधिकारी यासिन तडवी, जिल्हाधिकारी महोदयांचे स्वीय सहाय्यक गिरीश काळे, आर्किओलॉजिस्ट गौरी काळे, शिवछत्रपती पुरस्कार विजेत्या जिल्हा क्रीडा कार्यालयाच्या अद्वैता मांगले, क्रीडा मार्गदर्शक श्रद्धा तळेकर आदी अधिकारी उपस्थित होते. या हेरिटेज वॉक दरम्यान संदेश अवडण यांनी मार्गदर्शकाची भूमिका अत्यंत चोख बजावली. भेट दिलेल्या प्रत्येक वास्तूचे ऐतिहासिक महत्त्व, त्या वास्तूविषयीची वस्तुनिष्ठ माहिती, त्याच्या संदर्भात अशी वैविध्यपूर्ण माहिती त्यांनी यावेळी दिली. त्यांना ज्येष्ठ इतिहास अभ्यासक सदाशिव तेटविलकर, इंटॅक्टच्या सहसंयोजक ॲडव्होकेट दिव्या ठाकूर, सिने अभ्यासक संतोष पाठारे, दूरदर्शनच्या प्रसिद्ध निवेदिका मानसी आंबडेकर, कार्यक्रम छायाचित्रकार जय मनोरे या सर्वांची मोलाची साथ लाभली. आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में, देखा नहीं होगा शहर ऐसा जमाने में, शब्द कम पड़ जाएंगे खूबियां गिनाने में. चलो ठाणे ठाणे चलो ठाणे ठाणे चलो ठाणे चलो ठाणे ठाणे. आज के जमाने में क्या नहीं है ठाणे में, नजरें घुमाओ खुशियां लुटाओ, दिल का आशिया बताओ बताओ. चलो ठाणे चलो ठाणे चलो ठाणे चलो. लोकसभेत महिला आरक्षण विधेयकाला विरोध करून ते हाणून पाडणाऱ्या महिला विरोधी काँग्रेससह युपीए इंडिया आघाडीतील सर्व घटक पक्षांचा निषेध करण्यासाठी शिवसेना महिला आघाडीच्या वतीने त्यांचा जाहीर निषेध नोंदवण्यात आला. केंद्र सरकारने महिला आरक्षण म्हणजेच नारी शक्ती वंदन विधेयक मांडलं, पण हे विधेयक 2/3 बहुमत नसल्यामुळे पडलं. मोदी सरकारचं हे असं पहिलं विधेयक आहे जे ते मंजूर करून घेऊ शकलेले नाहीत. काँग्रेसने डावपेच करून हे विधेयक नामंजूर करण्याचा घाट घातला आणि तो डाव यशस्वी देखील झाला. त्यामुळे संपूर्ण महिलांचा अवमान जो आहे तो काँग्रेसच्या वतीने करण्यात आलेला आहे. या घटनेचा निषेध नोंदवण्याकरिता ठाण्यातील शिवसेनेच्या वतीने काँग्रेसचा निषेध करीत निषेध आंदोलन करण्यात आलं. ठाण्यातील आनंदाश्रम बाहेर शनिवारी हे विधेयक नामंजूर झाल्याबद्दल काँग्रेस सरकारचा निषेध नोंदवण्यात आला. यावेळी ठाणे शहर महिला आघाडी, माजी महापौर नगरसेविका मीनाक्षी शिंदे, नगरसेविका नम्रता भोसले जाधव, प्रमिला केणी, अपर्णा साळवी, ॲडव्होकेट अनिता गौरी, माजी नगरसेविका पूजा वाघ यांनी अनेक शिवसेनेच्या नगरसेविका आणि पदाधिकारी येथे उपस्थित होते. मला असं वाटतं की सगळ्या महिला निषेध म्हणून आज रस्त्यावर उतरलेल्या आहेत. काल संसदेमध्ये महिला आरक्षण विधेयक नामंजूर करण्यात आलं. खऱ्या अर्थाने महिलांचा कुठेतरी सन्मान होत असताना ह्या कोणत्या मनोवृत्तीच्या विरोधकांना हे बघवत नव्हतं आणि त्याच्यामुळे त्यांनी हे विधेयक नामंजूर केलेलं आहे. खरं तर त्यांचं हे फेल्युअर आहे, कारण महाराष्ट्राच्या किंवा भारताच्या राजकारणामध्ये महिलांचं एक वेगळं स्थान आहे आणि त्या स्थानाचा सन्मान करण्यासाठी मोदी साहेबांनी हे आरक्षण विधेयक आणलं होतं आणि त्याला कुठेतरी विरोधाला विरोध करायचं म्हणून अशा प्रकारे त्यांनी हा विरोध दाखवला आणि हे विधेयक नामंजूर केलं. खऱ्या अर्थाने तळागाळातली जी महिला आहे ती आज विधानसभेमध्ये असेल किंवा संसदेत असेल तिथे जाण्याचा मार्ग मोकळा होणार होता, पण कुठेतरी काँग्रेसच्या
काँग्रेसनी अशा प्रकारची मनोवृत्ती दाखवून हे विधेयक नामंजूर केलेलं आहे, तर खरं तर सगळ्या विरोधकांचं आम्ही निषेध करतोय. मॅडम, कुठेतरी बहुमत असताना देखील एखादं विधेयक नामंजूर होणं नेमकं यामध्ये काय मला असं वाटतं की बहुमताचा आकडा जरी असेल तरी अशा प्रकारचे विधेयक मंजूर होत असताना 2/3 मेजॉरिटी लागते आणि ती मेजॉरिटी आपल्याकडे नव्हती. कारण 272ला जरी पंतप्रधान बसत असतील तरी 352 हा आकडा आपल्याला 2/3चा पाहिजे होता आणि 54 मतांनी कुठेतरी आपण हे विधेयक आपल्या नामंजूर झालेलं आहे. तर मला असं वाटतं विरोधकांनी त्यावेळी जर आपल्याला मदत केली असती तर आज महिलांसाठी हा मार्ग मोकळा झाला असता. 2023 मध्ये विधेयक आलं होतं, पण अशा प्रकारचं हे विधेयक आज जे संसदेत आणलं होतं त्याच्यानुसार हे जे सगळे मला जसं सांगितलं की मी संसदेत असेल विधानसभेमध्ये असेल महिलांना आरक्षण मिळालं असतं की आतापर्यंत 2-4 मोजक्याच जागेवर महिलांना आरक्षण सीट दिल्या जात होत्या, पण 33% आरक्षणामुळे आपल्याला महिलांना खूप फायदा झाला असता आणि तळागाळातली महिला जी आज चूल मूल घर सांभाळते ती कुठेतरी विधानसभेमध्ये किंवा संसदेत बसण्याचा तिचा मार्ग मोकळा झाला असता, पण आज ते विरोधकांमुळे थांबलेलं. ठाणे महानगरपालिकेचे मालमत्ता कर म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्स भरण्याचे आवाहन. सन 2022-23 या आर्थिक वर्षाचे मालमत्ता कराचे म्हणजेच प्रॉपर्टी टॅक्सचे बिल ठाणेकर करदात्यांना महापालिकेमार्फत आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस म्हणजेच माहे एप्रिल 2022 मध्ये देण्यात आलेले आहे. तथापि अद्यापही काही करदात्यांनी मालमत्ता कर महापालिकेकडे जमा केलेला नाही. सध्या आर्थिक वर्षाचा अंतिम टप्पा सुरू झाला आहे. मालमत्ता कर वसुलीसाठी महापालिकेतर्फे कडक कारवाई हाती घेण्यात आली आहे. या अंतर्गत जंगम मालमत्ता, टीव्ही, फ्रीज, वाहन व इतर जप्त करणे तसेच स्थावर मालमत्ता वॉरंट बजावून जप्त करण्यात येत असून मालमत्तेचा जाहीर विक्रीद्वारे लिलाव करून कराची रक्कम वसूल करण्यात येत आहे. मालमत्तेस पाणी पुरवठा करण्यात येणारे नळ संयोजन खंडित करण्यात येत आहेत. त्याचप्रमाणे थकीत मालमत्ता करावर 2% व्याज आकारले जात असल्याने भरावयाची रक्कम वाढत आहे. आपला मालमत्ता कर propertytax.thanecity.gov.in या लिंकद्वारे तसंच गुगल पे, फोन पे, पेटीएम याद्वारे ऑनलाईन पद्धतीने करण्याची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. शनिवार, रविवार व सार्वजनिक सुट्टीच्या दिवशी नागरिकांना मालमत्ता कर भरणे सोयीचे व्हावे याकरता महापालिकेचे मालमत्ता कर संलग्न कार्यालय या दिवशी कार्यान्वित ठेवण्यात आलेले आहे. तरी मालमत्ता कर वसुलीची अप्रिय कारवाई टाळण्याच्या दृष्टिकोनातून मालमत्ता कर भरून महापालिकेस सहकार्य करावे. धन्यवाद. खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशन ऑफ इंडिया यांच्याशी संलग्न असलेल्या ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीच्या वतीने ठाण्यात TWPL क्रिकेट स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. या स्पर्धेचा भव्य उद्घाटन सोहळा शुक्रवारी 17 एप्रिल रोजी साकेत पोलीस मैदान येथे उत्साहात पार पडला. या उद्घाटन सोहळ्याला मुंबई क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष अजिंक्य नाईक, उपाध्यक्ष तथा आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड, टेनिस क्रिकेट फेडरेशन ऑफ इंडिया अंतर्गत महाराष्ट्र झोन 1 मुंबई ठाणे कोकण अध्यक्ष अभिजित दरेकर तसेच MCA सदस्य नगरसेवक विकास रेपाळे व मान्यवर उपस्थित होते. मान्यवरांच्या हस्ते स्पर्धेचे उद्घाटन करण्यात आले. या स्पर्धेमुळे ठाणे शहरातील युवा खेळाडूंना आपले क्रीडा कौशल्य दाखवण्याची संधी उपलब्ध झाली असल्याचे यावेळी सांगण्यात आले. तसेच क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी अशा स्पर्धांचे आयोजन महत्त्वपूर्ण ठरत असल्याचेही उपस्थित मान्यवरांनी नमूद केले. ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीचे अध्यक्ष निखिल बुरजुडे आणि उपाध्यक्ष अभिजित पवार यांनी या स्पर्धेचे एवढ्या मोठ्या प्रमाणावर आयोजन केल्यामुळे सर्व खेळाडू आणि नागरिकांनी त्यांचे आभार मानले. तसेच स्पर्धेत खेळाडूसाठी विविध पारितोषिके ठेवण्यात आली आहेत व क्रिकेट मॅच पाहण्यासाठी येणाऱ्या प्रेक्षकांसाठी सरप्राईज भेट वस्तूही देणार असल्याचे आयोजकांमार्फत सांगण्यात आले. या स्पर्धेत 100 पेक्षा जास्त टीमचा सहभाग असणार आहे. महाराष्ट्रातले सर्व कॅप्टन हे ठाणे सिटीमध्ये आहेत. एक कॅप्टन माझ्या बाजूला आव्हाड साहेब इकडे आहेत. तर त्याच्यामुळे जिकडे सगळे कॅप्टन जर या शहरामध्ये आहेत तर नक्कीच क्रिकेटला इकडे येणाऱ्या का चांगली वाढ पण मिळेल आणि खूपशे प्लेयर्स आज ठाणे जिल्ह्यातनं येत आहेत आणि त्याच्यात आता विकास रेपाळे पण एक ऍक्टिव्ह झालेत.
आव्हाड साहेब तर आम्हाला नेहमी मार्गदर्शन करतात, पण आता सर्व तरुण पिढी नवीन नवीन ऍक्टिव्हिटी आली आहे, त्याच्यामुळे इकडनं मॅक्झिमम प्लेअर येणाऱ्या काळात मुंबईसाठी आणि येणाऱ्या काळात भारताला सुद्धा पण इकडनंच मिळतील. सर, हा 3 दिवसाचा क्रिकेट सामना रंगणार आहे. अनेक दिग्गज खरं तर खेळाडू या ठिकाणी खेळणार आहेत. काय क्रिकेट प्रेमींना आव्हान करा? चांगला खेळ करा. आमचे सर्व इकडे क्रिकेटचे हितचिंतक आहेत, ते चांगला परफॉर्मन्स जे करतील त्यांना मुंबई क्रिकेटसाठी ते सजेस्ट करतील. आणि आज टेनिस मधनं खूपशे प्लेअर मुंबईला खेळतायत. IPL ला सुद्धा काही प्लेअर मी बघितले जे टेनिस क्रिकेट मधनं त्यांचं करिअर सुरुवात झाली. तर हा चांगला प्लॅटफॉर्म इकडचे सर्व जे ठाणा वॉर्ड क्रिकेट कमिटी आहे त्यांनी ऑर्गनाईज केलंय आणि हा प्लॅटफॉर्म येणाऱ्या काळात चांगले प्लेअर घडवतील, एवढंच मी तुम्हाला सांगू शकतो. एक अतिशय चांगला उत्कृष्ट उपक्रम या ठिकाणी सुरू होतोय. त्याला आमच्या सगळ्यांच्याच मुंबई क्रिकेट असोसिएशन, खर तर आमचं लेदर बॉल म्हणजे सीझन बॉल वरती आमचं लक्ष असतं, पण टेनिस हे गल्ली बोळातला खेळ आहे. सर्वसामान्यांची पोरं टेनिस मध्ये जास्त आहेत, त्याच्यामुळे ह्याच्यावरही लक्ष देण्याची गरज आहे. आता मध्यंतरी प्रेसिडेंट कप झाला एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली. एकनाथ शिंदे साहेबांनी पूर्ण भारतातनं प्लेअर बोलवले होते, त्याचंही खूप कौतुक झालं. आणि टेनिस क्रिकेट हा लोकांना आवडतो, त्याच्यामुळे आम्ही दोघांनी म्हणजे खास करून अध्यक्षांनी अजिंक्य नाईक साहेबांना ठरवलं की आपण उद्घाटनाला जाऊया, कारण का अनेक प्लेअर हे टेनिस मधनं लेदरकडे वळत आहेत. आणि शेवटी लेदर हे फ्युचर आहे, टेनिस हे फ्युचर नाही आहे, लेदर हे फ्युचर आहे. आणि टेनिस मधनं लेदरकडे येण्यासाठी आपल्याला काय करता येईल ते करावं. TWPL ठाणे वॉर्ड प्रीमियर लीग सीझन 2 आज ह्या प्रीमियर लीगचा आज उद्घाटन सोहळा साजरा इथे संपन्न झाला. या सोहळ्यासाठी MCAचे अध्यक्ष अजिंक्य नाईक सर, उपाध्यक्ष जितेंद्र आव्हाड सर आणि सदस्य विकास रेपाळे सर आणि टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनचे महाराष्ट्र झोन 1 चे अध्यक्ष माननीय श्री अजिंक्य दरेकर साहेब या सर्वांच्या उपस्थितीमध्ये हा सोहळा इथे संपन्न झाला. आज तुम्ही बघताय की अतिशय उत्कृष्ट नियोजन करण्याचा प्रयत्न आम्ही केला. आम्ही टेनिस क्रिकेट स्पोर्ट्स फेडरेशनच्या अंतर्गत आम्ही एफिलिएटेड म्हणजे आम्हाला त्यांनी सपोर्ट केला आमच्या या पूर्ण ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटीला. आणि त्यांच्या अंतर्गत आम्ही या क्रिकेट टुर्नामेंट इथे ठाण्यामध्ये साकेत ग्राउंड इथे सुरू करतोय आणि आजपासून त्याचा पहिला दिवस आहे. 16 फ्रँचायझीज या ठाणे प्रीमियर लीग मध्ये आहेत. ठाणे वॉर्ड क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये 16 फ्रँचायझीज आहेत. ठाण्यामधील बरेच प्रतिष्ठित व्यक्तींनी या फ्रँचायझीज घेतलेल्या आहेत. काही कॉर्पोरेटर्स आहेत, काही बिझनेसमन्स आहेत. या चांगल्या प्रकारे खेळाडूंचं प्रदर्शन मगाचपासून या मैदानावर तुम्ही बघताय. त्यामध्ये इंडियामधील 16 आयकॉन्स असतील, आयकॉन प्लेयर्स असतील, ठाण्यामधले 16 आयकॉन प्लेयर्स असतील, असे एक चांगले खेळाडू, दर्जेदार खेळाडूंचा एक क्रिकेटचा महासंग्राम या मैदानावर तुम्ही सुरू असताना बघताय. आणि खूप सुंदर असा प्रयत्न, खेळाडूंना प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा प्रयत्न माझ्या माध्यमातून आणि अभिजित पवार साहेब असतील माझ्या माध्यमातून आणि आमची ठाणे वॉर्ड क्रिकेट कमिटी असेल यांच्या माध्यमातून आम्ही करण्याचा प्रयत्न करतोय. सर, किती संघ यामध्ये सहभागी झालेले आहे? बक्षिसांचं स्वरूप कसं आहे? काय या स्पर्धेमध्ये एकूण 16 संघ आहेत, 16 फ्रँचायझीज आहेत. त्याच्यामध्ये भारतातील 16 मोठे खेळाडू टेनिस क्रिकेटचे ते खेळतायत. ठाण्यातील 16 खेळाडू खेळतायत आणि बाकी सगळे ठाण्यातील उत्कृष्ट खेळाडूंची निवड करून अशा 16 टीम्स आपण इथे तयार केलेल्या आहेत. म्हणजे घोडबंदर पट्टापासून ते तुमच्या कळवा मुंब्रा असेल, इथे ठाणे सिटी असेल, पूर्ण ठाणे वॉर्ड मधनं पूर्ण खेळाडू इथे खेळण्यासाठी आलेले आहेत. आणि प्राइजचं स्वरूप जर तुम्ही म्हणाल तर आमचं टोटल प्राइस जे आहे ते 20 ते 22 लाखापर्यंत ह्याचं पूर्ण प्राइस जात आहे. आणि प्रेक्षकांसाठी आम्ही विशेष पारितोषिकं ठेवली आहेत. कोणी एका हातात कॅच पकडला तर काही पारितोषिकं आहेत, दोन्ही हातांनी कॅच पकडला तर पारितोषिकं आहेत. बेस्ट वेशभूषा करणाऱ्याला आपण पारितोषिक इथे ठेवलेलं आहे. त्यामुळे विविध काहीतरी असे उपक्रम आम्ही इथे करून एक खेळाडूंना नवीन प्लॅटफॉर्म उपलब्ध करून देण्याचा आम्ही प्रयत्न करतोय. धन्यवाद.